नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील पालखी मार्ग सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, मागील आपण 3 व्हिडिओमध्ये ज्या भागातील या पालखी मार्गाचं नवे या नॅशनल हायवे 965चं जे काम बाकी होतं याचं जे काम सुरू आहे हे आपण 3 पॅकेजमध्ये पाहिलेलं आहे। त्यानंतर डायरेक्ट आपण येऊन पोहोचलेलो आहोत भंडीसे गाव या गावाच्या हद्दीमध्ये, की ज्या ठिकाणी पालखी रात्री विसाव्यासाठी या ठिकाणी थांबत असते माऊलीची, आणि रात्र सकाळ दुसऱ्या दिवशी आणि दुपारचा मुक्कामाची या ठिकाणी असतो, आणि दुपारी इथून पालखी वाखरीच्या दिशेने प्रस्थान करत असते। इथून जवळपास भंडीसे गावापासून 12 किलोमीटर पंढरपूर आहे, आणि इकडल्या मोकळ्या जागेमध्ये जर पाहिलं तर हा पूर्ण एरिया आहे। पुढे जाऊन दाखवतो तसं ड्रोन आपण इथून फ्लाय करून पाहणारच आहोत, की हा संपूर्ण झाडी वगैरे जे दिसत आहे या ठिकाणी माऊलीची पालखी विसाव्यासाठी थांबते। सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये संपूर्ण काम या पालखी मार्गाचं नॅशनल हायवेचं रुंदीकरणाचं झालेलं आहे। या ठिकाणाहून डाव्या साईडला आपण पाहतच आहोत की भरधाव वेगाने वाहतूक आपल्याला पाहायला मिळत आहे। पहा, या दिशेला आपण जर पाहिलं आळंदीवरून पालखी येईल, आणि ही आहे अलीकडली साईड म्हणजे पालखी मार्ग आहे। या ठिकाणी ही कमान दिसते, इथून पालखी आतमध्ये जाते। या संपूर्ण एरियामध्ये सर्व पालख्या विसाव्यासाठी मुक्कामासाठी थांबतात, आणि दोन्ही साईडनं काम पूर्ण झालेलं आहे। या ठिकाणी पाहतो 4 पदरी हा रस्ता, पलीकडले 2 आणि इकडले 2, त्याचबरोबर ही साईड म्हणजेच पालखी मार्ग। ज्या मार्गाने आपण आता चालत आहोत तो आहे पालखी मार्ग। या ठिकाणी सिम्बॉल पण दिलेले, लहान मुलाला मोठ्या व्यक्तीने हाताला धरलेला आहे। इथं पाहूया पुढं। आता शेवट आहोत टप्प्यामध्ये। पंढरपूर 12 किलोमीटर असल्यामुळे आपण हे काम तुम्हाला दाखवत आहोत। हे पालखी मार्गासाठी इथं मार्किंग केलेलं, लहान मुलांना हाताला धरून तुम्ही चाला असं या ठिकाणी सिम्बॉल दाखवलेला आहे। अशा पद्धतीनं पंढरपूरकडे हा रस्ता जातो। तर इथून पुढे काम पूर्ण झालेलं आहेच, परंतु आपल्याला याच्यावरती व्हिडिओ किंवा दृष्टिक्षेप टाकायचा आहे, या दृष्टीने आपण व्हिडिओ बनवत आहोत। आता आपण आहोत भंडीसे गावापासून, इथून पुढे वाखरीनंतर पंढरपूर। मागील जे भाग आहे त्याचा व्हिडिओ आपण दाखवलेला नाही, कारण की काम पूर्ण झालेलं आहे। याच्यावर विश्वास ठेवा, दाखवायची आवश्यकता नाही आहे। तुम्ही प्रवास देखील केला असेल। चला तर मग आता इथं आपण परिसर एकदा पाहूया, पण ड्रोन फ्लाय करूया आणि पंढरपूरच्या दिशेने आपण प्रस्थान करूया। भंडीसे गावापासून पुढे 5 ते 6 किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर हा रेड बलून ज्या ठिकाणी दाखवलेला आहे, तिथून त्या पुलाखालून राईट साईडला पंढरपूरकडे पालखी मार्ग जात असून लेफ्ट साईडला पंढरपूर बायपास सुरू होतो। हा बायपास पुढे मोहोळकडे जातो, आणि मोहोळ म्हणजेच या प्रोजेक्टचा स्टार्टिंग पॉइंट होय। तर मित्रांनो, पाठीमागून आपण या पुलाखालून भंडीसे गावावरून आलेलो आहोत, आणि काही जवळपास एक
3 किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला या पुलाखालून राईटला पुढे जायचं आहे या दिशेला. इकडे आहे पंढरपूर आणि या दिशेलाच आता पंढरपूरकडे हा रस्ता जातोय आणि इथून पुढचं जे या पालखी मार्गाचं काम आहे ते सुरू आहे या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहत आहोत पलीकडल्या बाजूनं डाव्या साईडला तो बायपास गेलेला आहे आणि हा आतमधून वाखरीतून पुढे रस्ता जातो. हा रस्ता जो आहे तो किंवा पालखी मार्ग जो आहे या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा PQCचा बनत आहे. पहा या साईडचं काम जे आहे PQCचं अंतिम लेअरचं ते पूर्ण झालेलं दिसत आहे आणि क्युरिंगचं काम सुरू आहे. लेफ्ट साईडचं काम या ठिकाणी अजून झालेलं नाही. आणि या ठिकाणी वाखरी तळ आपण वाखरीमध्ये येऊन पोचलेलो आहोत. आणि तालुका पंढरपूर येतो या वाखरीला. हा संपूर्ण पुन्हा एकदा एरिया जो आहे तो पालखीचा विसावा म्हणून आणि या ठिकाणी वाखरीच्या ठिकाणी सर्व पालख्या इथे येऊन थांबत असतात. तर तोच हा परिसर या उजव्या साईडला आपण पाहत आहोत. माऊलीची पालखी या ठिकाणी विसाव्याला थांबते. या एरियात असेल इकडल्या एरियात सर्व पालख्या या ठिकाणी येऊन थांबत असतात. आणि वाखरीतून हा जो रस्ता आहे इथून राईट साईडला साताऱ्याकडे जातो. तर एकंदरीत मंडळी आपली पालखी येऊन पोचलेली आहे पंढरपुरामध्ये. सांगायचं तात्पर्य पंढरपुरामध्ये आपण येऊन पोचलेलो आहोत आणि आता यानंतर संपूर्ण पंढरपूर शहर या ठिकाणी पांडुरंग विठ्ठलाचं दर्शन आणि राहण्याची व्यवस्था ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि यानंतर बाकी काय जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, पुंडली कवरदार विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. ओके बाय.